आहेत ते महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकानंतर प्रभाग क्रमांक 38 मध्ये एक मोठा घोकंस्फोट झालाय। ते म्हणजेच प्रभाग क्रमांक 38 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जे विजयी झाले नगरसेवक म्हणून निवडून आले असे व्यंकोजी खोपडे यांच्यावर वसंत मोरे यांनी अनेक आरोप केलेत। 141 फ्लॅटचा घोटाळ्याचा आरोप असेल किंवा अनधिकृत बांधकामाचे असे अनेक आरोप केलेत। नेमकं संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊया। आपल्यासोबत वसंत मोरे आहेत। सध्या नेमकं काय प्रकरण आहे, काय आरोप आपण केलेत? या प्रभाग क्रमांक 38 मध्ये सगळ्यात संपूर्णच उमेदवारांनी एक नॉमिनेशन पत्र जे भरलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये असा उल्लेख केलेला असतो की मी स्वतः पूर्वी आणि नंतरनं सुद्धा अनधिकृत कुठले बांधकाम केल्याचे आढळल्यास माझं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं। आणि नेमकं त्याच विषयाला अनुसरून माझी जनहित याचिका आहे की संबंधित उमेदवार जे आहेत की त्यांनी आत्तापर्यंत याच गुजर निंबाळकरवाडी भागामध्ये सर्व नंबर 8 म्हणून आहे त्या सर्व नंबर 8 मध्ये PMRDAच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी शेती नाविकास आणि हिलटॉप हिलस्लोप असा झोन आहे, शिवाय 18 मीटरचा DP त्या ठिकाणी आहे आणि त्याच जागेवरती यांनी शेकडो बिल्डिंग बांधल्या आणि त्याच्यामधले 141 फ्लॅटचे ॲग्रीमेंट स्वतः उमेदवाराने आणि 40 फ्लॅटचे ॲग्रीमेंट स्वतः त्यांच्या वडिलांनी, असे 181 फ्लॅटचे ॲग्रीमेंट हे फक्त मला 10 दिवसात मिळालेले आहेत। प्रत्यक्षात त्या ठिकाणी जो खोपडेनगर म्हणून भाग आहे तो त्या गावच्या 3 नंबर वॉर्डात येतो। 3 नंबर वॉर्डामध्ये आजपर्यंत पुणे महानगरपालिकेत साधारण 4335 फ्लॅटची नोंद टाकण्यात आली आहे। मग याच्यामध्ये अजून ह्याच विकसित केलेल्या अनधिकृत इमारतींमध्ये अनेक फ्लॅट आजही व्यंकोजी खोपडे यांच्या नावाने आहेत, त्यांच्या फर्मच्या नावाने आहेत, जे याच्यामध्ये त्यांच्या नॉमिनेशन पत्रामध्ये सुद्धा त्यांनी दाखवलेले नाही आहेत। शिवाय याच इमारतीमध्ये एक दुकान आहे की जे यांच्या स्वतःच्या नावाने ज्याच्या महानगरपालिकेचा टॅक्स लागलेला आहे तर तो सुद्धा त्यांनी दाखवलेला नाही आहे। त्यामुळं प्रॉपर्टीसुद्धा लपवलेली आहे। शिवाय त्याच ग्रामपंचायतीमध्ये जी नोकर भरती झाली होती महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 34 जणांची जी भरती होती ती अनधिकृत केली होती असा ठपका त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने आणि त्याच्यानंतर विभागीय आयुक्तांनी 9 जणांची जी कमिटी नेमली होती त्यांनी या सगळ्यांनी मिळून त्या प्रकरणामध्ये त्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच व्यंकोजी खोपडे हे दोषी आहेत अशा प्रकारचा ठपका सुद्धा त्यांच्यावरती ठेवलेला आहे। म्हणजे ही जे संपूर्ण प्रकरण आहे अनधिकृत बांधकामाचं, ही बाब आपल्या कधी लक्षामध्ये आली? ही बाब सुरुवातीलाच माझ्याकडे होती, मला माहिती होतं कारण मी पण त्याच भागामधला आहे। परंतु हे सगळं प्रकरण मी ज्या RO होत्या रिटर्निंग ऑफिसर ज्या होत्या तिकडं आमच्या प्रभागाला करमरकर मॅडम यांच्यासोबत आम्ही या संदर्भामध्ये पहिल्या बोललो होतो आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की एखाद्या उमेदवाराच्या बाबतीत जर आम्ही संबंधित उमेदवाराने अनधिकृत बांधकामं केली आहेत असा पुरावा जर आपल्याला दिला तर तुम्ही त्याचं नॉमिनेशन फॉर्म रद्द करू शकता का? तर त्यांनी क्लिअर त्यावेळेस सांगितलं होतं की अशा प्रकारे नॉमिनेशन फॉर्म रद्द करण्याचे माझ्याकडे कुठलेच राईट्स नाही आहेत। मी त्याचा नॉमिनेशन फॉर्म हा तुम्ही मग कोर्टामध्ये टाकून तिथून रद्द करू शकता। माझ्याकडे फक्त नॉमिनेशन फॉर्मच्या संदर्भामध्ये काही चुका आहेत का, त्याने काय खाडाखोड केलेली आहे का, त्याच्यामध्ये काय सप्लिमेंट जोडायचं राहिलं आहे का, फॉर्म कशा पद्धतीने भरला आहे एवढंच बघण्याचे माझ्याकडे अधिकार आहे, रद्द करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही। त्यामुळे आम्ही मग तो विषय तिथं काढला नाही। आता यानंतर आपण निवडणूक आयोगाला काही पत्र लिहिले? आम्ही त्याच्यामध्ये पुण्याच्या आपल्या कोर्टमध्ये जनहित याचिका दाखल झालेली आहे आणि शिवाय येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये इलेक्शन जे निवडणूक आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांच्याकडे सुद्धा या संदर्भात जे काही माझ्याकडं पुरावे आहेत ते सुद्धा मी त्यांच्यासमोर मांडणार आहे। जर का हे सगळे आरोप जर सिद्ध झाले तर परत निवडणुका बाय इलेक्शन होतील का? आम्ही त्यांना तशाच पद्धतीची मागणी केलेली। हे आरोप माझा कोर्टावरती पूर्ण विश्वास आहे की कोर्ट मला न्याय देईल आणि त्याच्यामध्ये मी बहुधा असे विषय ज्यावेळेस होतात त्यावेळेस निवडणुकीचा खर्च टाळून सेकंडला विनिंग दिलं जातं, जो 2 नंबरचा उमेदवार असतो त्याला विनिंग दिलं जातं। आम्ही तशा प्रकारची मागणीसुद्धा कोर्टामध्ये केलेली आहे की 2 नंबरला विनिंग द्यावं अथवा प्रभाग क्रमांक 38E नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे दोन्ही पर्याय आम्ही दिलेले आहेत। आपण सगळे पुरावे सादर केलेत कोर्टामध्ये, काय आपल्याला वाटतं की कोर्टामधून आपल्याला न्याय मिळणार आहे का? कोर्टामध्येच न्याय मिळणार ना मला, जनतेच्या कोर्टाने तर पूर्णपणे या सगळ्या गोष्टी फेटाळलेल्या आहेत आणि मला वाटतं की आता ह्याच्यावरती शिक्कामोर्तब आपलं कोर्ट करेल। कोर्टाच्या पूर्ण निर्णयावरती माझा विश्वास आहे आणि कोर्ट मला न्याय देईल।
कोर्टाच्या पूर्ण प्रक्रियेवरती माझा विश्वास आहे आणि कोर्ट मला न्याय देईल अशा पद्धतीची भूमिका वसंत मोरे यांनी मांडली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी प्रिया मोरे, LS मराठी, पुणे.